आज श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये अयोध्येतील 22 जानेवारीच्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी प्राणप्रतिष्ठा समितीकडून आलेल्या अक्षता कलशाचे पूजन करून महालक्ष्मी व परिक्रमेतील सर्व देवतांना अक्षता, निमंत्रण पत्रिका व राम मंदिर प्रतिमा देऊन आमंत्रित करण्यात आलं। या अक्षता कलशाची मंदिर परिसरात पालखी प्रदक्षिणा करण्यात आली। मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या दर्शनास आलेल्या हजारो भाविकांनी या अक्षता कलशाचे दर्शन घेऊन आमंत्रण स्वीकारलं। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संचालक प्रमोदराव ढोले, पूजक केदार मुनीश्वर, ऐश्वर्या मुनीश्वर, संतोष घोडगिरीकर, रणजित घाडगे, संतोष अतिग्रे तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी असित मनगे, कोल्हापूर।